समाजकारणाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणामध्ये आलेला मी माणूस आहे. त्यामुळे पारंपरिक राजकारणात छेद देऊन आलेला माणूस असताना, ती गरज म्हणून मी आलेलो असताना याची माझी मागणी वेगळी आहे. त्यामुळं अशा प्रकारे माझा या ठिकाणी राजकारणात प्रवेश झाला. परंतु मला सांगायला आवडेल, गेल्या 25 वर्षापासून मी या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर पुरोगामी सेवेचं उत्तम काम मी करत आलेलो आहे. ती माझी ओळख आहे. आणि या माध्यमातून मी पुरोगामी चळवळीला न्याय म्हणून 2 वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे व अगदी कमी फरकाने दुसरा क्रमांकावर राहून मी विजयापासून दूर राहिलेलो आहे. हे ज्यावेळेस अजितदादा पवारांच्या कानावर गेलं की 2 वेळेला अपक्ष म्हणून उभा कोण राहिलं व कुणामुळे आपला पक्ष 3 नंबरला गेला, ही त्या विचारणा झाली. त्यावेळेस ते नाव त्यांच्या कानावरती गेलं. त्यांनी स्वतःहून मला विचारलं की आपण आता खरं तर अपक्ष म्हणून तयारी न करता तुम्ही आमच्यासोबत काम केलं पाहिजे. पण त्यानंतर आम्ही खूप विचार करून अजितदादांसारख्या खामक्या माणसाच्या मागं जायचं, जे माणूस व्यक्तिमत्व आक्रमक आहे, काम करण्याचा त्यांचा विश्वास आहे, कामाशिवाय इतर कोणत्याही जातीपातीचं धर्माचं कधी राजकारण करत नाही, सकाळी उठून कामात सुरुवात करतात, हा त्यांचा स्वभाव आम्हाला भावला. म्हणून अजितदादांकडे आम्ही गेलो